पुढची बातमी आहे पंतप्रधानांच्या दौऱ्यातलीच। नॉर्वेच्या पत्रकार हेलानं पंतप्रधान मोदींना विचारलेला एक प्रश्न, त्यावर राहुल गांधींची प्रतिक्रिया, भारतीय दूतावासाची एंट्री आणि विदेश मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत झालेला वाद। गेल्या 2 दिवसात हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे। नेमकं काय घडलंय, कोण काय म्हणालं आणि या संपूर्ण प्रकरणाची क्रोनॉलॉजी काय, चला समजून घेऊया। Prime Minister Modi, why don't you take some questions from the freest press in the world? 18 मे 2026 रोजी नॉर्वेत प्रेस ब्रीफिंग नंतर पत्रकार हेला लिंगनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट प्रश्न विचारला। तुम्ही पत्रकारांचे प्रश्न कधी घेणार, असं म्हणत भारतातील मीडिया स्वातंत्र्याचा मुद्दा तिनं उपस्थित केला। वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये नॉर्वे पहिल्या क्रमांकावर आहे, तर भारत 157व्या क्रमांकावर आहे, असं म्हणत पत्रकार म्हणून सत्तेला प्रश्न विचारणं हे आमचं काम असल्याचं तिनं नमूद केलं। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हेलाची ही पोस्ट रिशेअर केली। जेव्हा काहीच लपवण्यासारखं नसतं तेव्हा प्रश्नांची भीती नसते, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रश्न टाळल्याचा थेट आरोप ही पोस्ट रिशेअर करताना राहुल गांधींनी केला। राहुल गांधींच्या पोस्ट नंतर 7 तासांनी हेलानं रिप्लाय केला, तुम्ही फोनवर मुलाखतीसाठी उपलब्ध असाल का? मोदींच्या नॉर्वे दौऱ्याकडे तुम्ही कसं पाहता हे जाणून घ्यायला आवडेल, असं तिनं म्हटलं। आणि यानंतर सोशल मीडियावर जनतेनं राहुल गांधींना मुलाखत देण्याची विनंती केली। ओस्लोमधील भारतीय दूतावासाकडनं हेलाला पत्रकार परिषदेला आमंत्रित करण्यात आलं। पत्रकार परिषदेत तुम्ही या आणि प्रश्न विचारा, असं त्यांनी सांगितलं। हेलानं प्रश्न विचारला, भारतात मानव अधिकारांचं उल्लंघन थांबेल का? मोदी कठीण प्रश्न घेणार आहेत का, असं तिने विचारलं। यावर भारतीय अधिकारी सीवी जॉर्ज यांनी भारताची लोकशाही आणि संविधान याबद्दल उत्तर दिलं। हेला जॉर्जीनं त्यांना मध्येच थांबवलं आणि तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही, असं ती म्हणाली। या दोघांमध्ये वादासारखी परिस्थिती निर्माण झाली। काही वेळानं हेलानं हॉल सोडला आणि नंतर ती पुन्हा हॉलमध्ये परतली। हेला भारत विरोधी आहे, विदेशी एजंट आहे, असं मोदी समर्थकांनी आरोप केला। तर पत्रकार म्हणून हेलाचे प्रश्न अगदी योग्य आहे, अशी प्रतिक्रिया मोदी विरोधकांनी दिली आहे की मी विदेशी एजंट नाही, मी फक्त पत्रकार आहे।